हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का। त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं, एक शिमला मिर्च घेतली, एक टोमॅटो घेतला आणि एक कांदा घेतला। चला मग आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी मसाला तयार करूया। एका बाउलमध्ये सगळ्यात आधी मी 1 चम्मच बेसन घेतलं, नंतर अर्धी वाटी दही घेतलं आणि आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले वगैरे टाकूया। याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, धनिया पावडर, कस्तुरी मेथी, आणि थोडासा गरम मसाला घेतला। आता चवीपुरते मीठ टाकूया आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले। बघा, तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्त मिक्स झालेला आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं अर्ध लिंबू टाकलेलं आहे, बघा लिंबाचा रस टाकलेला आहे। आता आपण हे जेवढे वेजेस वगैरे घेतले होते, आता आपल्याला सगळे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। इथं पनीरचे पीसेस टाकले, शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। मस्त मिक्स झालेलं आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं आपण असंच दह्याला ठेवून देऊ मॅरिनेट करण्यासाठी। बघा मस्त मसाला लागलेला आहे। आता 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं याला। आता 15 मिनिटं झालेले आहे आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायला। आता मी शेवगी तापून घेतली, 800 डिग्रीवर ठेवलेली आहे। आता यासाठी लावून तुम्ही गॅसवर पण करू शकता डायरेक्टली। हे बघा मी आता हातानेच मिक्स करून घेते आता मस्त। आता बघा सगळ्यात आधी मी शिमला मिरची घेते, आता कांदा, शिमला मिर्च, कांदा, आपला पनीर आणि टोमॅटो। आता आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। बघा मी अशी लावून घेत आहे, शिमला मिर्च लावली, आधी शिमला मिर्च लावून घेतली, आता कांदा लावून घेतलेला आहे, आता पनीरचं पीस लावलं आणि आता टोमॅटो लावलेला आहे। आता परत एकदा लावलेला आहे शिमला मिर्च, हे बघा आपला पनीर टिक्का मस्त मसाला वगैरे कोटिंग वगैरे बघा मस्त झालेला आहे। आता आपण याला शेगडीवर सुकवायचं आहे आपल्याला याला, आणि चोरी चारी बाजूने मस्त शेकून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही आमचे पनीर टिक्के थोडेसे झालेले आहे। आता आणखी व्हायची बाकी आहे, आणखी याला 5-10 मिनिटं लागते। हे बघू शकता तुम्ही आमचा पनीर टिक्का रेडी झालेला आहे। तुम्हाला दाखवते एकदा, बघा हे बघा आमचं पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे। मला काढून दाखवतो, बघा हे बघा आपला पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे। आता काढून दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही, बघा मस्त झालेला पण आहे। हे बघा आपला पनीर टिक्का मसाला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे।